मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की हा पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी देखील मी इथे उपस्थित होतो. जेव्हा शरदचंद्र पवार साहेबांनी 96 साली ह्या पुतळ्याचं अनावरण केलं तेव्हा मी त्यांच्याबरोबर इथे या स्टेजवर उपस्थित होतो. अण्णाभाऊ शोषितांचे खरे प्रतिनिधी होते. 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस साहित्य सम्राट म्हणून ओळखला जातो. त्याचा पुतळा रशियामध्ये बांधला जातो. एका छोट्याशा झोपडीत आयुष्य घालवलेल्या माणसाने साहित्य जगतामध्ये जो आपला स्वतःचा एक ठसा उमटवला तो अतुलनीय आहे. डफावरती थाप मारत त्यांनी आणि अमर शेख यांनी जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटवला, संयुक्त महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान होतं. एका वाक्यामध्ये त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं संबंध आणि प्रेम, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची झाली या कायली, असे शब्द म्हणजे 2 शब्दात त्यांनी जे प्रेमाचं वर्णन केलंय ते वाखणण्याजोगं आहे. मला आनंद आहे की मी SRA मध्ये जेव्हा मंत्री होतो तेव्हा ते ज्या झोपडपट्टीत राहायचे चिरागनगर, त्या झोपडपट्टीमध्ये त्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं त्याच्यासाठी मी प्लॅन तयार केलेला, सगळं तयार केलेलं. आणि मला असं आता समजलं आहे की तो प्लॅन मंजूर होऊन त्यांचं राष्ट्रीय स्मारक तिथे बनतं आहे. कारण का शेवटी ते वाढले, जगले, वावरले त्या झोपडपट्टीतच. त्यामुळे त्या झोपडपट्टीतच त्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि ह्या सरकारने वाटतं त्याला मान्यता दिली आहे असं आहे. नाही तर पुढे आम्ही येऊन करूच. आपण सातत्याने त्यांचं भारतरत्न मिळावं, त्यांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हावं. त्यांचं स्मारक रशियामध्ये आहे पण भारतामध्ये नाही, ही खेदाची गोष्ट आहे. आणि आता जातीपातीचं एवढं राजकारण वाढलंय की राहुल गांधींना त्यांची लोकसभेत जात विचारली जाते. म्हणजे जो माणूस आज खऱ्या अर्थाने दलित, मागासवर्गीय, OBC, मुसलमान यांच्याबद्दल उघडपणाने लोकसभेत बोलतो, त्याला BJP वाले विचारतात तुझी जात काय ते सांग. अरे ज्याच्या बापानी, ज्याच्या आजीनी या देशासाठी प्राण दिले त्याला जात विचारतं काय? त्या रक्ताला जात नाही आहे. BJP वाल्यांना सांगू इच्छितो मी की गांधी घराण्याच्या रक्ताला जात नाही आहे. त्यांचं रक्त आणि त्यांची जात ही भारताची माती आहे. अनुसूचित जाती आणि जमाती संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. वर्गीकरण करण्यासाठी मला वाटतं तू काय मी काल वाचलेला नाही आहे त्याच्यामुळे ते असल्या विषयांवरती अभ्यास करून बोलावा असं माझं मत आहे. अहो त्या बार्टीचे पैसे द्या आणि नंतर अजून ठीक आहे. आता काय बार्टीचे पैसे नाहीत, मागासवर्गीयांचे पैसे नाहीत, OBCचे पैसे नाहीत, महामंडळाचे पैसे नाहीत. सगळ्या मागासवर्गीयांच्या बजेटला कट मारून आपापले खिसे भरण्याचे काम हे सरकार करत आहे. कसलं आंदोलन? कसलं? नाही नाही, एवढ्या छोट्या गोष्टी हिंदी में ह्या राजकीय शब्द आहेत. हे काही म्हणजे वैयक्तिक शब्द नाही की एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, असं काय नाही की एक तर तुम्ही सत्तेत राहाल नाही तर मी सत्तेत राहीन. राजकीय माणूस राजकीयच बोलतो. त्यात काय राजकीय बोललेत ना ते. ठीक आहे, तुम्ही कुत्रे म्हणा, मांजर म्हणा, हत्ती म्हणा, गाढव म्हणा, तुमची लायकी जनतेने लोकसभेत दाखवली आहे. तुमची लायकी तुम्हाला लोक विधानसभेत दाखवतील. कारण का अजित पवार नेहमी विखेंवरती कुरघोडी करत असतात. अजित पवारांचं विखेंवर किती प्रेम आहे मला विचारा ना.
विरोधी पक्ष नेते असताना विखे ते कसे त्यांची टिंगलमस्ती करायचे हे मी मागे बघून बघितलं. अजित पवारांना त्यांच्या मनात कोणाबद्दलही प्रेम नसतं. त्यांना कायम सगळे आपल्या टपलीतच राहिले पाहिजेत असं वाटतं. त्यामुळे विखेंची त्यांनी किती टिंगल टवाळी केली मला विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.